मुकुंदची ताडगोळ्यांची बाग होती. तो ताडगोळ्यांच्या झाडावर चढून ताडगोळे तोडत असे आणि मग हे ताडगोळे व्यापाराला विकून पैसे कमवत असे. अरे बाबा, आता तू ताडगोळे जास्त देत जा. बाजारात ताडगोळ्यांची मागणी वाढली आहे. हो साहेब, उद्यापासून जास्त ताडगोळे आणण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. मुकुंद आणि मयुरीला एक मुलगी होती, मीना. मीना, कुठे आहेस? आता इथेच होती. बहुतेक तिच्या मैत्रिणींसोबत खेळायला गेली असेल. पण तुम्हाला काय काम आहे तिच्याकडे? अगं, तिला ताडगोळे खायचे होते. ए बघ, तिच्यासाठी मी काही खास फ्रेश ताडगोळे आणलेत. तेव्हाच मीना, अरे वा, ताडगोळे, हे सगळे मीच खाणार. हो हो, तुझ्यासाठीच आणले आहेत. आरामात खा. पाऊस असो वा ऊन, मुकुंद प्रत्येक ऋतूत ताडगोळ्यांच्या झाडावर चढत असे. एकदा काय झालं, 2 दिवस सतत पाऊस पडत होता. देव करो आणि हा पाऊस लवकर थांबू दे. आज झाडावर सांभाळून चढा. सगळी झाडे ओली असतील. हो, सांभाळून चढेन. मी नवीन नाहीये त्यात. माहितीये तुम्हाला चढता येतं, पण तरीही काळजी घ्या. हो महाराणीजी, तुम्ही काळजी करू नका. मी हा गेलो आणि हा आलो. ठीक आहे. मुकुंद ताडगोळ्यांच्या झाडावर सांभाळून चढला आणि एक एक करत ताडगोळे पाडू लागला. काही वेळ गेला आणि मग अचानक मीना तिथे पोहोचली. बाबा! मीनाच्या आवाजाने मुकुंदचं लक्ष विचलित झालं आणि तो घसरून थेट खाली पडला. बाबा! मीनाने लगेच काही गावकऱ्यांना हाका मारल्या. सगळे धावत आले. काका, बाबा पडले. गावकरी धावत तिकडे पोहोचले. मुकुंदचं ऑपरेशन केलं गेलं, पण आता तो त्याच्या पायावर कधीच उभा राहू शकत नव्हता. आता काय होणार? आता आपलं घर कसं चालणार? तुम्ही काळजी करू नका. काही ना काही नक्की होईल. त्या देवाने आपल्याला दुःख दिलंय, तर तोच आपल्याला मार्गही दाखवेल. पण कसं? मी तर अपंग झालो आता. हे याच्यापेक्षा मी मेलो असतो तर बरं झालं असतं. असं बोलू नका. तुम्हीच आमचं आयुष्य आहात. मयुरी आणि मुकुंद काळजीत होते की आता त्यांचं पुढील आयुष्य कसं जाईल. काही दिवसांनी मुकुंदला घरी आणलं गेलं. मयुरी आणि मुकुंदने वाचवलेले सगळे पैसे त्यांच्या आजारपणात खर्च झाले. मी काहीतरी काम शोधते. तू घरातलं आणि बाहेरची दोन्ही कामं कशी काय करशील? मी काही ना काहीतरी करेन. एखादे असे काम असेल ना जे मी या परिस्थितीही करू शकतो. नाही नाही, तुम्ही आराम करा. नाही मयुरी, मी तुझ्यावर असं ओझं नाही बनू शकत. मग या स्थितीत तुम्ही काय करू शकता? काहीतरी नक्कीच असेल. दुसऱ्या दिवशीपासून मयुरीने काम शोधायला सुरुवात केली. ती अनेक दुकान आणि कंपन्यांमध्ये गेली, पण तिला कुठेच काम मिळालं नाही. मला कुठेच काम मिळत नाहीये. मला वाटतं एखादा व्यवसाय करावा. कोणता व्यवसाय? मी तुला काही मदत करू शकतो का? आज बाजारात एक भज्यांचं दुकान पाहिलं. खूप गर्दी होती. मी पण चांगली भजी बनवते ना, मग मी भजी विकली तर? हो, विकू शकेन, पण सगळ्यांना त्याच दुकानातली भजी आवडते. मग तुला जरा वेगळी भजी करावी लागेल ना. म्हणजे कशी? जशी चायनीज भजी असते ना, जी मुलांना खूपच आवडते, तसंच काहीतरी नवीन. तसं काहीतरी. मीना, तू सांग, तुला आणखी काय खायला आवडेल? मला तर मॅगी आवडते. मॅगीची भजी कशी लागतील? मॅगीच्या भज्या सुद्धा बनतात का? हो, ते पण अगदी कुरकुरीत. जा मीना, धावत जा आणि एक पाकिट मॅगी घेऊन ये. मीना मॅगी घ्यायला गेली आणि काही वेळाने 2 मॅगीची पॅकेट घेऊन आली. मीनाने मॅगी उकळली, मग ती सुकवून त्यात काही मसाले घालून तेलात मॅगीची भजी करू लागली. मीना टक लावून आईची मॅगीची भजी पाहत होती. जशी मॅगीची भजी कढईतून बाहेर आली, मीनाने लगेच एक भजी उचलली आणि तोंडात टाकली.
अगं अगं गरम आहे, खूप चविष्ट आहे ताई, वा. मीनाने एक मॅगीचा भजा बाबांनाही दिला. हे तर खूपच चविष्ट आहे. हा, मी म्हटलं होतं ना की खूप छान लागतात. ही मॅगीची भजी बाजारात विकली जातील. हो हो, का नाही, हे तर एकदम धमाल करून टाकतील. मयुरीला हे ऐकून आनंद झाला. काही दिवसांनी मयुरी आणि मुकुंदने मिळून बाजारात भज्यांची गाडी लावली. हे काय आहे आंटी? मॅगीची भजी. मॅगीची भजी? हो, मला एक प्लेट द्या. हो हो, घे बाळा. मयुरीने त्या मुलीला मॅगीची भजी दिली. वा, खूप टेस्टी आहेत. आजपर्यंत अशी भजी मी कधीच खाल्ली नाही. त्या मुलीचे पाहून आणखी काही लोकांनी मॅगीची भजी खाल्ली. आंटी, हे तर खूप छान आहे. मुकुंद मॅगीची भजी तळायला मयुरीला मदत करत होता. तो अपंग होता. पहिल्याच दिवशी मयुरी आणि मुकुंदची चांगली कमाई झाली. ते आनंदाने घरी आले. वाटलं नव्हतं एवढी चांगली कमाई होईल म्हणून. या दुःखाच्या काळातही हाच आनंदाचा क्षण आहे. बाबा, तुम्ही काळजी करू नका. आपली सगळी दुःख पळून जातील. तुम्ही पण बरे व्हाल. अख्ख्या कुटुंबाची आता आशा वाढली होती. सगळे मिळून मेहनतीने प्रयत्न करू लागले. त्यांचा मॅगी भजींचा व्यापार चालू लागला. गिऱ्हाईक गर्दी करू लागले आणि त्यासोबतच त्यांची मिळकतही वाढू लागली. मॅगीची भजी लवकरच प्रसिद्ध झाली. त्यांची मिळकत इतकी वाढली की मुकुंदवर चांगले उपचार सुरू झाले. या उपचारांनी आशा आहे की मुकुंदजी चालू शकतील. काही सेट ऑफ सर्जरी करावे लागतील, पण तुमची बॉडी या उपचारांना चांगली साथ देत आहे. ही बातमी अख्ख्या कुटुंबासाठी चांगली होती. 6 महिन्यात मयुरीने मॅगी भजीचं मोठं दुकान उघडलं आणि हा आनंद द्विगुणित मुकुंदने केला. आज काही क्षणासाठी का होईना तो डगमगत उभा राहिला. हा आशेचा किरण आहे जो सांगतो की मुकुंद लवकरच त्याच्या पायावर उभा राहील. आणि हे सगळं त्यांच्या या मॅगी भजीमुळे झालं. आणि पुढेही ही मॅगीची भजी धुमाकूळ घालत राहतील. कमलापूर नावाचं एक गाव होतं, जिथे लक्ष्मण आपली मुलगी रीमा सोबत राहत असायचा. रीमाची आई लहानपणीच देवाघरी गेल्यामुळे लक्ष्मणने रीमाचं पालनपोषण करण्यासाठी शिल्पाशी दुसरा विवाह केला. शिल्पा घरी आल्यानंतर लक्ष्मण खूपच आनंदी होता. त्याला असं वाटलं की रीमाला आईचं प्रेम मिळू शकेल. परंतु सगळं काही त्याच्या उलटच घडलं. शिल्पा रीमा करून घरचं सगळं काम करून घ्यायची. भांडी, कपडे आणि इथे तर आपले हातपाय सुद्धा दाबून घ्यायची. आपली सेवा करून घेण्यासाठी कोणतीच कसर सोडायची नाही. सगळं काम रीमाकडूनच करून घ्यायची. लक्ष्मणला ह्या गोष्टीबद्दल अजिबात काहीच माहित नव्हतं. अजूनपर्यंत झोपलीयस? उठ, किती सगळी कामं पडली आहेत. दिवसभर घरामध्ये ओझं बनून राहते आणि काम मात्र तीळ मात्र सुद्धा करत नाही. सकाळ सकाळीच तुम्ही मला काही बोलू नका ना. दिवसभर जर मी रिकामी असते तर हे सगळं काम कोण करतं? जीप चालवण्यापुढे तुझ्या पुढे कोण जिंकू शकत नाही ग. येऊ दे तुझ्या बाबांना, सगळ्या गोष्टी सांगते मी त्यांना. सांग सांग, मी काय त्यांना घाबरतीये का? मी सुद्धा सरळ तोंडाने सांगेन. मी कोणापेक्षा कमी थोडी नाही. पहिल्यांदा येऊ तर दे, त्यानंतर सांगते तुला. मी सुद्धा तुझ्याबद्दल सांगणार बाबांना की दिवसभर ही मोबाईलवरच असते म्हणून. ना काही काम करत ना दाम सहन करायची सुद्धा काहीतरी पद्धत असते. परंतु दिवसभर तू आराम करत असतेस. येऊ दे बाबांना. संध्याकाळच्या वेळी लक्ष्मण निराश होऊन घरी परतला. लक्ष्मणचा लटकलेला चेहरा बघून शिल्पाने सांगितलं, काय झालं? तुम्ही असे निराश का दिसताय? काही घटना घडलीये का? का तुम्हाला कोणी काही बोललंय का? रीमा, जाऊन पाणी आणि काहीतरी खायला घेऊन ये. अरे काय सांगू भाग्यवान, कोणी काही बोलले तर नाही, पण मालकानं आम्हाला कामावरून काढून टाकलंय. लवकरच ही कंपनी बंद होणार आहे. कंपनी नुकसानामध्ये गेल्यामुळे आमच्या मालकाला खूप नुकसान होतंय. यामुळे त्यांनी काही जुन्या आणि नवीन नोकरांना कामावरून काढून टाकलंय. अशी कशी काय गोष्ट घडली? तुम्ही तर एवढ्या वर्षापासून तिथे काम करताय. जर तुमचं काम सुटलं तर आपण खाणार काय?
अरे देवा. रीमा चहा आणि पाणी घेऊन येते. आपली मुलगी आता मोठी होत आहे. काही पैसे आपण रीमाच्या लग्नासाठी पण वाचवले होते. याचाच उपयोग करून एखादा व्यापार सुरू करावा लागेल. बाबा, आपण वडापावचा व्यापार खोलला तर हे वडापावचं दुकान चालू शकतं. मी बघितलंय, वडापावचा व्यापार खूपच चांगला आणि स्वस्त असतो आणि लोकांचं कमी पैशातच पोट भरतं. आणि स्वस्त असल्यामुळे लोक ह्याला दिवसामध्ये खूप वेळा खाऊ शकतात. व्यापारामुळे काय होतं, तुम्ही कोणतं तरी काम शोधा. मोठी आली वडापावाचा व्यापार करणारी, जाऊन तुझं काम कर ना. नाही, रीमा खरी बोलते. वडापावाचा व्यापार जोरात चालत आहे. मी लगेच याची काही आयडिया काढतो. हे बघा बाबा, ह्या व्यापारामध्ये तुमची कोणी मदत करू दे किंवा नको करू दे, पण मी नक्की करणार. कोण करेल का ना करेल काय अर्थ आहे तुझा. मी सुद्धा माझ्या नवऱ्याच्या कामामध्ये हातभार लावणार. ते तर मला माहिती आहे की तू कसा हातभार लावणार आहेस. सगळी कामं माझ्याकडूनच करून घेणार तुम्ही, सगळं माहितीये मला. रीमाचं बोलणं ऐकून लक्ष्मण वडापावाचा व्यापार सुरू करतो. इथे सुद्धा शिल्पा सगळं काम रीमाकडूनच करून घेते. लोकांना वडापाव देण्यापासून खूप मोठी मोठी भांडी स्वच्छ करायचं काम रीमाच करते. शिल्पा फक्त राणीसारखी तिथे बसून असायची. पूर्ण 1 महिना निघून गेला होता. लक्ष्मणला असं वाटत होतं की रीमाचं फक्त शाळेमध्ये ऍडमिशन होऊ दे. शिल्पाने सांगितलं, नवीन स्कूल शाळा असलं काहीच नाही, आपल्याला एक नवीन वडापावाचं दुकान खोललं पाहिजे. रीमा पुढच्या वर्षी सुद्धा शाळेत जाऊ शकते. आणि तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही तिच्यावरती जरा जास्तच लक्ष देताय? का आपलं बाळ असतं तर तुम्ही त्याच्यावरती असंच लक्ष दिलं असतं? अरे मला माहिती आहे की सगळ्याचं सगळं काम त्याच दुकानावर करते. तू तिच्याकडनं सगळे कामं करून घेतेस आणि पूर्ण दुकानाची लक्ष्मी तीच तर आहे. जर तीच सगळं करते तर मग मी काय करते? तुमच्यासाठी तर मी ओझं आहे ना. दुकान माझंच आहे. मीच एवढं सगळं काम करून त्याला सफल केलंय. म्हणून मला असं वाटतं की ही वाली वडापावचं दुकान तुम्ही मला द्या. त्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला माझ्यासोबत राहायचंय की मुलीसोबत राहायचंय. शिल्पा आणि लक्ष्मणचं खूप जोरात भांडण होतं. लक्ष्मण आपली मुलगी रीमा सोबत राहायला लागतो. शिल्पा आपल्या भावाला माहेरून बोलून घेऊन आपल्या कुटुंबासोबत वेगळं राहून वडापाव विकणं सुरू करते. परंतु ते दुकान तर रीमामुळे चालायचं आणि यामुळे शिल्पाच्या दुकानामध्ये थोडेच गिऱ्हाईक यायचे. परंतु लक्ष्मण आणि रीमा एकटेच झाले होते आणि लक्ष्मणकडे अजून कोणतं काम सुद्धा नव्हतं. बाळा, मी पुन्हा त्याच जागेवर आलोय जिथे काही महिन्याआधी होतो. आता पुन्हा कामाच्या शोधावर निघावं लागेल. शिल्पानं आपलं दुकान हिसकावून घेतलंय. आपल्या भावाला बोलावून त्याच्यासोबत व्यापार करून आपल्याला एकटं पाडलंय. बाळा, तुम्ही काळजी करू नका बाबा. उलटा वडापाव विकू शकतो का नवीन दुकान खोलून? उलटा वडापाव? उलटा वडापाव हे कसं बनवतात? हा नवीन प्रकारचा वडापाव आहे ज्यामध्ये पावाच्या आतमध्ये आलूचं स्टफिंग केलं जातं आणि त्यानंतर त्याला बेसनामध्ये बुडून तळलं जाऊ शकतं. एकदा मी ही गोष्ट आईला सुद्धा सांगितली होती, परंतु हे करण्यासाठी त्यांनी मला नकार दिला. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्या दुकानावरती ह्याला विकूया. मला तुझ्यावर विश्वास आहे. मी लगेच या गोष्टीचा बंदोबस्त करून उद्या सकाळपासून सुरू करतो. मी सुद्धा या गोष्टीसाठी तुमची मदत करणं सुरू करते. आता खूपच मजा येईल. आपला व्यापार जरूर खूप चांगला आणि खूप मोठा होईल. अजून काय होतं, लोकांनी उलट्या वडापावबद्दल आजपर्यंत ऐकलंच नव्हतं. जसं त्यांना समजलं की रीमाने उलट्या वडापावचा ठेला सुरू केलाय, सगळेच्या सगळे रीमाच्या इकडे यायला लागले उलटा वडापाव खाण्यासाठी. दुकान पहिल्या दिवसापासूनच खूप चांगलं चालायला लागलं आणि शिल्पाच्या वडापाव दुकानातून कोणी सुद्धा वडापाव घेत नव्हता. अरे रीमा बाळा, आम्हाला पण उलटा वडापाव खाऊ घाल. अरे आम्हाला पण तर खाऊ दे जरा. हो काका, आत्ता घेऊन येते. त्यांचं दुकान तर खूप चालतंय. आपलं जर दुकान असंच चालत राहिलं तर मला पुन्हा घरी जावं लागेल. इथे मच्छर मारण्यापेक्षा चांगलंय की मी घरी निघून जाऊ. परंतु तू मला एकट्याला सोडून कसा जाऊ शकतोस? का हे आहे तुझा भाऊ होण्याचं कर्तव्य? शिल्पाचा व्यापार चालत नसल्यामुळे सिद्धार्थ आपल्या घरी निघून जातो आणि त्यामुळे शिल्पा एकटी पडते. ना व्यापार राहिला ना घर.
आणि भावाने सुद्धा मदत केली नाही. दुसऱ्या दिवसापासून नीमा शाळेत जाऊ लागली. तिचा उलटा वडापावचा व्यापार खूपच चालू लागला. लोक लांबून लांबून यायचे उलटा वडापावचा आनंद लुटण्यासाठी. बाबा, आई आता एकटी पडलीये. तिला तिच्या चुकीची जाणीव झाली असेल तर मग आपण त्यांना पुन्हा बोलूया. यामुळे आपलं कुटुंब पुन्हा एकत्र येऊ शकेल. रीमाचं बोलणं ऐकून लक्ष्मणने शिल्पाला माफ केलं आणि तिला घरी बोलवलं. माझ्या प्रिय बाळा, मी तुला नेहमी ओरडले ना, काम करून घेतलं, परंतु तू माझ्यावर एवढं प्रेम केलंस. मला नेहमी या गोष्टीची लाज वाटत राहील. शक्य होईल तर मला माफ कर. आपल्या घरातली खरी लक्ष्मी तर तूच आहेस. तुम्ही माझी माफी मागू नका, मला लाज वाटतेय. शेवटी मी तुमची मुलगीच आहे ना. बस आता तुम्ही माझ्याशी एक पैज लावा की उलटा वडापाव तुम्ही माझ्यापेक्षा जास्त खाऊन दाखवणार. मी प्रयत्न करेन की तुझ्यापेक्षा जास्त उलटा वडापाव खाऊ शकेन. आता बघाच तुम्ही, आम्ही मायलेक मिळून उलटा वडापावचा असा व्यापार करू की पूर्ण शहरामध्ये असा व्यापार आजपर्यंत कोणीच केला नसेल. आणि यासाठी मी सुद्धा रेडी आहे. माझ्या बाळा, आजपासून मी फक्त तुला बक्षीसच देणार. कामकाजापासून तुला लांबच ठेवी. लक्ष्मणचा उलटा वडापावाचा व्यापार खूप चांगल्या रीतीने चालू लागला. संपूर्ण कुटुंब खूप आनंदाने राहू लागलं. रेखा आपली मुलगी सान्वी बरोबर एका छोट्याशा घरामध्ये राहायची. तिच्या नवऱ्याचा नुकताच ॲक्सिडेंट झाला होता, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. रेखाला सान्वीला बरोबर घेऊन जीवन जगणं कठीण होऊन गेलं होतं. एक दिवस रेखा आजारी पडली तर तिच्या मुलीने सान्वीने बाहेर जाऊन काम करण्याचा विचार केला. माझी आई इतकी आजारी आहे आणि घरात खाण्यासाठी काहीच नाहीये. मीच काहीतरी काम शोधते. सान्वी काम शोधता शोधता एका हॉटेलमध्ये काम करायला लागते, जिकडे तिला लोकांना खायला द्यायचं काम असतं. एके दिवशी, हे खाणं टेबल नंबर 21 वर दे. ठीक आहे साहेब, मी लगेच पोहोचवून येते. सान्वी जशी खायची प्लेट घेऊन 21 नंबर टेबलवर पोहोचते, ते कशाला तरी अडकून खाली पडते आणि तिच्या हातून ताटली पडते. त्यामुळे रघुला खूप राग येतो. तुला बघून नाही चालता येत का? एक अख्खी खाण्याची प्लेट वाया घालवलीस. एक काम तर तुझ्याकडून होत नाही, फक्त वाट लावता येते. असं काम होणार नाही. एक काम कर, तू आजपर्यंत सगळे पैसे घे आणि दुसरीकडे कुठेतरी काम बघ. मी तुला कामावर नाही ठेवू शकत. रोज रोज प्लेट सांडवतेस. नाही नाही साहेब, मला नका काढू. माझ्या आईची तब्येत बरी नाहीये. मला तिच्यासाठी खायला घेऊन जायचंय. मी पुढच्या वेळेपासून लक्ष ठेवीन. नाही नाही, तू हे पैसे घे आणि निघून जा इथून. मला अजून माझ्या धंद्याची वाट लावून नाही घ्यायचीये. रघु थोडे पैसे देऊन धक्के मारून तिला तिकडून काढून टाकतो. सान्वी रडतच तिकडून निघून जाते. इतक्या प्रयत्नांनी आईच्या औषधांकरता काम मिळालं होतं, ते पण आता हातातून गेलं. आता मी आईची औषधं कुठून आणू आणि घर कसं चालेल? ऊन तर खूप आहे. आता करू तर काय करू, मला काहीच कळत नाहीये. ती या विचारांमध्ये जात असताना तिला रस्त्यात एक भिकारी भेटतो, ज्याच्या पायाला लागलेलं असतं. तो लंगडत चाललेला असतो आणि सान्वीला बघून तिला थांबवतो. बाळा थांब. बोला बाबा, मी तुमची काय मदत करू शकते? मी तर स्वतःच त्रस्त आहे. बाळा, मला काहीच नको आहे. माझ्या पायाला मोठी जखम झाली आहे आणि जिच्या उपचाराकरता मी धावत आहे. माझ्याकडे पैसे नाही आहेत. जर काही पैसे असतील तर मला देऊन टाक. माझ्याकडे अजून काहीच नाहीये, फक्त हे काही पैसे मिळालेत. मी घरच्या खाण्यासाठी काहीतरी घेऊन जाते. पण काही हरकत नाही, तुम्हाला याची जास्ती गरज आहे. बघा ना, किती रक्त वाहतंय. हे घ्या पैसे आणि आपल्या पायाला झालेल्या जखमेचा उपचार करा. सान्वी रघुने दिलेले सगळे पैसे भिकाऱ्याला देऊन टाकते, ज्यामुळे तो भिकारी खूप खुश होतो आणि तिला खूप आशीर्वाद देतो. बाळा, तू तुझे सगळे पैसे मला दिलेस, जे तू खाण्यासाठी घेऊन जाणार होतीस. तू खूप चांगली मुलगी आहेस. माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाहीये, पण माझ्याकडे एक डब्बा आहे जो मी तुला देऊ इच्छितो. बाबा, मी या डब्याचं काय करू? या घरात खायलाच काही नाहीये, तर मी यात ठेवू तरी काय? बाळा, ते तर तुला घरी जाऊनच कळेल. तू माझं ऐक आणि हा डबा घेऊन जा आणि घरी जाऊन उघड. सान्वी त्या भिकाऱ्याकडून तो डबा घेते आणि आपल्या घराकडे जायला निघते. घरी जाऊन जेव्हा डबा उघडून बघते
तेव्हा त्यात एक वडापाव ठेवलेला असतो. ती तो बघून खूप खुश होते की चला काहीतरी खायला मिळालं. अरे, हे तर फार बरं झालं. या डब्यात मला एक वडापाव मिळाला. माझा खायचा प्रश्नच मिटला. एक वडापाव मिळालाय तर यातला अर्धा मी आईला ठेवते आणि अर्धा मी स्वतः खाऊन टाकेन. सान्वी जसा काही परत तो डबा उघडते त्यात अजून एक वडापाव दिसतो. अरे, हे काय? यातून तर आता मी वडापाव काढला होता. आता यात परत कुठून आला? कदाचित डब्यात 2 वडापाव असतील जे मला दिसलेच नसतील. सान्वी परत थोड्या वेळाने तो डबा उघडून बघते. त्या डब्यात परत वडापाव असतो. सान्वी वडापाव बघून दंग होऊन जाते आणि आपल्या आईला सगळी गोष्ट सांगते. आई, हे बघ, मी जितक्या वेळा हा डबा उघडते आहे तितक्या वेळा मला एक वडापाव यामध्ये मिळतोय. हे कसं काय होतंय? अरे खरंच सान्वी, हा वडापाव तर जादूचा वाटतोय. याला जितकं खर्च करा हा तितका वाढतोय. सान्वी आणि रेखा खूप खुश होतात आणि पोट भरून वडापाव खातात. सान्वी, आपल्याला खूप चांगली गोष्ट मिळाली आहे. हे वडापाव कधीही संपणारे नाहीयेत. जर आपण हे वडापाव विकायला लागलो तर यातून आपले बाकीचे खर्च पण पूर्ण होऊन जातील. हो आई, बरोबर आहे तुझं. इतक्या सगळ्या वडापावाचं आपण काय करणार? आपण ते बाकीच्या लोकांमध्ये पण वाटायला सुरुवात करूया. आता सान्वी आणि रेखा त्या जादूच्या वडापावाने गरीब लोकांची मदत करायला सुरुवात करतात. त्यांनी त्या वडापावाचं दुकान सुद्धा सुरू केलं होतं. त्यातून येणाऱ्या पैशांनी घर पण चालवायच्या आणि दुसऱ्यांची मदत सुद्धा करायच्या. बघ ना सान्वी, आपले दिवस परत बदलले. या वडापावामुळे तर आपल्याला हवं ते मिळालं आहे. आज आपल्याकडे मोठं घर आहे, गाडी आहे. आपण सुंदर अशा घरात राहतो. आता आपल्याला कोणतंच दुःख नाहीये. तेवढ्यात तिकडे एक माणूस पळत पळत येतो. तर सान्वी त्याला विचारते, इतकं जोरात का पळत आहात? काय झालं? अरे, गावाजवळ जे धरण होतं ते तुटणार आहे. संपूर्ण गाव रिकामा करण्याचा आदेश आला आहे. जर ते धरण फुटलं तर त्याच्या पाण्यात संपूर्ण गाव वाहून जाईल. पळ सान्वी, पळ. तू पण आपला जीव वाचवून पळ इकडनं. अरे, ही तर फार वाईट बातमी आहे. गाव धोक्यात आहे. सान्वी, चल आपण जवळच्या गावात जाऊया. नाही आई, थांब. त्या धरणाला हा वडापाव नीट करू शकतो. माझा यावर पूर्ण विश्वास आहे. जर याने आपले बाकी सगळे दिवस नीट केलेत तर हे संकट पण नक्की दूर करेल. सान्वी त्या जादूच्या वडापावाला धरणाजवळ घेऊन जाते आणि त्याला म्हणते, जादूच्या वडापावा, तू नेहमी आमची मदत केली आहेस. आता या गावाला तुझ्या मदतीची गरज आहे. तू हे धरण फुटू देऊ नकोस. काहीही कर, या पाण्याचा प्रवाह या गावाकडे येता कामा नये. जा वडापाव. वडापाव उडत उडत त्या धरणाजवळ जातो आणि आपला आकार वाढवून घेतो, ज्याच्यामुळे धरण फुटण्यापासून सुरक्षित राहतं आणि पाण्याचा प्रवाह गावात न येता तिकडच्या तिकडेच थांबून राहतो. हे सगळं गावातले बघतात आणि सगळे सान्वीचे आभार मानून तिचं कौतुक करतात. सान्वी, तू खरंच खूप चांगलं काम केलंयस. तू गाव वाहून जाण्यापासून वाचवलंस. आम्हाला सगळ्यांना तुझा अभिमान आहे. सगळे गावातले सान्वीसाठी जोरदार टाळ्या वाजवतात. आता सान्वी आणि रेखा त्या जादूच्या वडापावामुळे सगळ्यांची मदत करत आपलं आयुष्य जगत आहेत. रेखा आपली मुलगी सान्वी बरोबर एका छोट्याशा घरामध्ये राहायची. तिच्या नवऱ्याचा नुकताच ऍक्सिडेंट झाला होता, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. रेखाला सान्वीला बरोबर घेऊन जीवन जगणं कठीण होऊन गेलं होतं. एक दिवस रेखा आजारी पडली तर तिच्या मुलीने सान्वीने बाहेर जाऊन काम करण्याचा विचार केला. माझी आई इतकी आजारी आहे आणि घरात खाण्यासाठी काहीच नाहीये. मीच काहीतरी काम शोधते. सान्वी काम शोधता शोधता एका हॉटेलमध्ये काम करायला लागते, जिकडे तिला लोकांना खायला द्यायचं काम असतं. एके दिवशी, हे खाणं टेबल नंबर 21 वर दे. ठीक आहे साहेब, मी लगेच पोहोचवून येते. सान्वी जशी खायची प्लेट घेऊन 21 नंबर टेबलवर पोहोचते, ते कशाला तरी अडकून खाली पडते आणि तिच्या हातून ताटली पडते. त्यामुळे रघुला खूप राग येतो. तुला बघून नाही चालता येत का? एक अख्खी खाण्याची प्लेट वाया घालवलीस. एक काम तर तुझ्याकडून होत नाही, फक्त वाट लावता येते. असं काम होणार नाही. एक काम कर, तू आजपर्यंत सगळे पैसे घे आणि दुसरीकडे कुठेतरी काम बघ. मी तुला कामावर नाही ठेवू शकत. रोज रोज प्लेट सांडवतेस. नाही नाही साहेब, मला नका काढू.
माझ्या आईची तब्येत बरी नाहीये, मला तिच्यासाठी खायला घेऊन जायचंय. मी पुढच्या वेळेपासून लक्ष ठेवीन. नाही, तू हे पैसे घे आणि निघून जा इथून. मला अजून माझ्या धंद्याची वाट लावून नाही घ्यायचीये. रघु थोडे पैसे देऊन धक्के मारून तिला तिकडून काढून टाकतो. सान्वी रडतच तिकडून निघून जाते. इतक्या प्रयत्नांनी आईच्या औषधांकरता काम मिळालं होतं, ते पण आता हातातून गेलं. आता मी आईची औषधं कुठून आणू आणि घर कसं चालेल? ऊन तर खूप आहे. आता करू तर काय करू, मला काहीच कळत नाहीये. ती या विचारांमध्ये जात असताना तिला रस्त्यात एक भिकारी भेटतो, ज्याच्या पायाला लागलेलं असतं. तो लंगडत चाललेला असतो आणि सान्वीला बघून तिला थांबवतो. बाळा थांब. बोला बाबा, मी तुमची काय मदत करू शकते? मी तर स्वतःच त्रस्त आहे. बाळा, मला काहीच नको आहे. माझ्या पायाला मोठी जखम झाली आहे आणि जिच्या उपचाराकरता मी धावत आहे. माझ्याकडे पैसे नाही आहेत. जर काही पैसे असतील तर मला देऊन टाक. माझ्याकडे अजून काहीच नाहीये, फक्त हे काही पैसे मिळालेत. मी घरच्या खाण्यासाठी काहीतरी घेऊन जाते. पण काही हरकत नाही, तुम्हाला याची जास्ती गरज आहे. बघा ना, किती रक्त वाहतंय. हे घ्या पैसे आणि आपल्या पायाला झालेल्या जखमेचा उपचार करा. सान्वी रघुने दिलेले सगळे पैसे भिकाऱ्याला देऊन टाकते, ज्यामुळे तो भिकारी खूप खुश होतो आणि तिला खूप आशीर्वाद देतो. बाळा, तू तुझे सगळे पैसे मला दिलेस, जे तू खाण्यासाठी घेऊन जाणार होतीस. तू खूप चांगली मुलगी आहेस. माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाहीये, पण माझ्याकडे एक डब्बा आहे जो मी तुला देऊ इच्छितो. बाबा, मी या डब्याचं काय करू? या घरात खायलाच काही नाहीये, तर मी यात ठेवू तरी काय? बाळा, ते तर तुला घरी जाऊनच कळेल. तू माझं ऐक आणि हा डबा घेऊन जा आणि घरी जाऊन उघड. सान्वी त्या भिकाऱ्याकडून तो डबा घेते आणि आपल्या घराकडे जायला निघते. घरी जाऊन जेव्हा डबा उघडून बघते तेव्हा त्यात एक वडापाव ठेवलेला असतो. ती तो बघून खूप खुश होते की चला, काहीतरी खायला मिळालं. अरे, हे तर फार बरं झालं. या डब्यात मला एक वडापाव मिळाला. माझा खायचा प्रश्नच मिटला. एक वडापाव मिळालाय तर यातला अर्धा मी आईला ठेवते आणि अर्धा मी स्वतः खाऊन टाकेन. सान्वी जसा काही परत तो डबा उघडते त्यात अजून एक वडापाव दिसतो. अरे, हे काय? यातून तर आता मी वडापाव काढला होता. आता यात परत कुठून आला? कदाचित डब्यात 2 वडापाव असतील जे मला दिसलेच नसतील. सान्वी परत थोड्या वेळाने तो डबा उघडून बघते. त्या डब्यात परत वडापाव असतो. सान्वी वडापाव बघून दंग होऊन जाते आणि आपल्या आईला सगळी गोष्ट सांगते. आई, हे बघ, मी जितक्या वेळा हा डबा उघडते आहे तितक्या वेळा मला एक वडापाव यामध्ये मिळतोय. हे कसं काय होतंय? अरे खरंच सान्वी, हा वडापाव तर जादूचा वाटतोय. याला जितकं खर्च करा हा तितका वाढतोय. सान्वी आणि रेखा खूप खुश होतात आणि पोट भरून वडापाव खातात. सान्वी, आपल्याला खूप चांगली गोष्ट मिळालीये. हे वडापाव कधीही संपणारे नाहीयेत. जर आपण हे वडापाव विकायला लागलो तर यातून आपले बाकीचे खर्च पण पूर्ण होऊन जातील. हो आई, बरोबर आहे तुझं. इतक्या सगळ्या वडापावाचं आपण काय करणार? आपण ते बाकीच्या लोकांमध्ये पण वाटायला सुरुवात करूया. आता सान्वी आणि रेखा त्या जादूच्या वडापावाने गरीब लोकांची मदत करायला सुरुवात करतात. त्यांनी त्या वडापावाचं दुकान सुद्धा सुरू केलं होतं. त्यातून येणाऱ्या पैशांनी घर पण चालवायच्या आणि दुसऱ्यांची मदत सुद्धा करायच्या. बघ ना सान्वी, आपले दिवस परत बदलले. या वडापावामुळे तर आपल्याला हवं ते मिळालं आहे. आज आपल्याकडे मोठं घर आहे, गाडी आहे. आपण सुंदर अशा घरात राहतो. आता आपल्याला कोणतंच दुःख नाहीये. तेवढ्यात तिकडे एक माणूस पळत पळत येतो. तर सान्वी त्याला विचारते, इतकं जोरात का पळत आहात? काय झालं? अरे, गावाजवळ जे धरण होतं ते तुटणार आहे. संपूर्ण गाव रिकामा करण्याचा आदेश आला आहे. जर ते धरण फुटलं तर त्याच्या पाण्यात संपूर्ण गाव वाहून जाईल. पळ सान्वी, पळ. तू पण आपला जीव वाचवून पळ इकडनं. अरे, ही तर फार वाईट बातमी आहे. गाव धोक्यात आहे. सान्वी, चल आपण जवळच्या गावात जाऊया. नाही आई, थांब. त्या धरणाला हा वडापाव नीट करू शकतो. माझा यावर पूर्ण विश्वास आहे. जर याने आपले बाकी सगळे दिवस नीट केलेत तर हे संकट पण नक्की दूर करेल. सान्वी त्या जादूच्या वडापावाला धरणाजवळ घेऊन जाते आणि त्याला म्हणते, जादूच्या वडापावा, तू नेहमी आमची मदत केली आहेस. आता या गावाला तुझ्या मदतीची गरज आहे.
तू हे धरण फुटू देऊ नकोस. काहीही कर, या पाण्याचा प्रवाह या गावाकडे येता कामा नये. जा वडापाव. वडापाव उडत उडत त्या धरणाजवळ जातो आणि आपला आकार वाढवून घेतो, ज्याच्यामुळे धरण फुटण्यापासून सुरक्षित राहतं आणि पाण्याचा प्रवाह गावात न येता तिकडच्या तिकडेच थांबून राहतो. हे सगळं गावातले बघतात आणि सगळे सान्वीचे आभार मानून तिचं कौतुक करतात. सान्वी, तू खरंच खूप चांगलं काम केलंयस. तू गाव वाहून जाण्यापासून वाचवलंस. आम्हाला सगळ्यांना तुझा अभिमान आहे. सगळे गावातले सान्वीसाठी जोरदार टाळ्या वाजवतात. आता सान्वी आणि रेखा त्या जादूच्या वडापावामुळे सगळ्यांची मदत करत आपलं आयुष्य जगत आहेत.